आम्ही आज जात आहोत करवंद आणि तोरणं आणायला. चला. हाय गाईज, आणि आता आमच्यासोबत करवंद आणि तोरणं आणायला आहेत काका, आई आणि कॅमेरामॅन आदर्श. चला. आणि हे काका आणि ही आई. आम्ही आता आलोय करवंदांना आणि तुम्हाला एक दाखवतो. अल्लू दाखवतो. फक्त तुम्ही हे आहेत अल्लू आणि तुम्हाला करवंद नाही तोरणं दाखवतो. झाडावर तोरणं लागलीत भरपूर. बघू शकता तुम्ही किती तोरणं लागलीत ती. तोरणं आता मी जरा तोरणं काढतो. आधी व्हिडिओ करेल बघा. काटे लागतील तर बघा मला. आणि बघू शकता तुम्ही हे तोरणं काढलेले आहेत. करवंद अजून काढलेले नाहीत. थोडा वेळ काढतो. काय बघा काय बोलते मासा आपले काढते करवंद. हे बघा अल्लू दाखवलंय ते आता काढून देणार आहोत. बघू शकता तुम्ही कच्च्यात अजून पण आम्ही आता काढून नेणार. त्यांना बुरीत ठेवल्यावर ते पिकतात. वाटलं कच्चे असतील तर बघा हा एक पिकलाय आणि हे बघा हे वरती आहे. बघा एक वरती पिकलाय. दोनच पिकली कच्चे आहेत. दोन आपला. हे बघा अजून इकडे आहेत दोन आहेत अजून इकडं. थोडी पिकले वरती. मग 4-5 दिवसात काय लवकर पिकतील ती. आम्ही जरा वरती जाऊन येता. तुम्हाला असा एक मोठा फणस दाखवतो. तो बघा लंब फणस दिसतोय. दिसला काय? थोडं जवळ जायला लागेल. आम्ही जवळ जाऊन दाखवता. इकडे नाही इकडे दाखव. मी इथं परफेक्ट दिसतो. हा बघा वरती पण आहे. किती लांबडे फणस आहेत बघू शकता तुम्ही. आता जरा आम्ही वरती करवंदाला जाऊन आलेलं. आई घरी जाते. अरे नको जाऊ तू. आम्ही जातो करवंदाला तुझ्या घरी. आणि हा बघा माईक आमचा स्टँड आहे ना त्याचा खालचाच पार्ट तुटलाय. त्याला आम्ही आता माईक बनवून असा पकडणार आहे. चला आता करवंदाला जाऊ. माईक तुटला. हो माईक तुटला. माईकचा खालचा पण तुटला बा. चला करवंदाना. मला इथली 2 पिकली दिसली म्हणून आता वरती पण जाता. कुठं तिकडं वरती पिकली असली तर करवंदाला पण जात होतो. आणि काका बोलतात की आंबा पण लागलाय का बघूया. चला बघूया आपण आंबा लागलाय का. चला तिकडे बघूया कुठं लागली. करवंद असं का इथं करवंदच नाही. कच्ची पण नाही पिकली. तिकडे मीठ मसाला लावूया. मी पानांचं बनवलंय करवंदासाठी. करवंद कच्ची आहेत पण घेऊया आपण. चला
आता करवंद घेतले. आम्ही करवंद काढायला आलो आणि ऊन बघा किती आहे. ऊन तर भरपूर आहे. आणि एक सेकंड ते बघा, हा बघा आंबा कैरी आहे, कैरी बघू शकता इथं कैरी लागले. हा बघा आमचा आदर्श एक्सपर्ट आता दगडा नाही आंबा पाडणार आहे. हा तो बोलतो दगडीच ना. आपला कॅमेरा उलटा फिरला. तो बोलतो दगड नको मारू, काठीन पाडे, काठीन पाड. काय पडतात चांगले. अरे पप्पा भाव भेटायला येतील. स्नेक चढू काय वरती. चढायला आहे ना. आणि आदू आता वरती चढतोय. तो दगडी मारून पाडत नाही तर त्याचं हा भेटायला येईल स्नेक. आणि आता तुम्हाला कसा चढतो तो दाखवतो. हा बघा वांदरासारखा लगेच एकदाच वरती कधीच चालला समजलंच ना. ए तुटला वला आहे, सुक्का आहे, सुक्क. हा बघ हाताजवळ आहे तो काढ. बघ ना ती जरा कॅमेरा मी जरा सेटिंग करतोय कॅमेऱ्याची, जरा हलतोय म्हणून. सावकाश काढ रे. आणि आता कडाक्याचं ऊन पण आहे. काका घाबरलेत लय. त्यांना वाटतं पडत बिलत खाली म्हणून त्याची आता भीती वाटले त्यांना. इथं जवळ आहेत पण आता वरती चढायचं आणि काढायचं. थांबा आता खाली आहे. आपण काठीनच काढू. इथं काठी बघूया. इथं काठी कुठे दिसते काय. काका बोलतायत की करवंदाना पिकल्यावर कोकणची काली मैना बोलतात. आणि जेव्हा हिरवे आहेत तेव्हा काय बोलतात ते स्वतः सांगते. हिरवी मैना. जेव्हा हिरवे असतात ना तेव्हा म्हणजे कच्चे असतात म्हणून त्यांना हिरवी मैना बोलतात. आणि आदर्शाने वरनं झाडावर चढून 2 आंबे काढलेले आहेत. हा बघा आदर्श कॅमेरा हातात देतोय. हा घे कॅमेरा. आपण जाऊया घरात चला. घरी आलो आहे आणि आता तुम्हाला हे सगळं जेव्हा जातो ना तेव्हा सगळं दाखवतो. चला आम्ही आता आलोय कैरी धुवायला. कैरी आणि करवंद आणि आता धुवून झाली. आदू जरा गेला घरी. त्याची मम्मी बोलत होती म्हणून तो घरी गेला. आणि आपण आता बाकीची जर तो वरती आला तर तो व्हिडिओ करल तर मीच. बघू शकता करवंद आणि आंबा नाही कैरी आणि करवंद मिक्स करून मसाला मीठ लावून मस्त आता खाणार. आणि आता पहिला करवंद खाऊन बघतो. मस्त. आता कैरी खाऊन बघतो. झणझणीत. आता कैरी खाऊन बघूया. कैरी मला ना वाटत एवढी आंबट लागेल. कैरी एवढी नाही आंबट लागली. ब्लॉगला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, सी यू.